आठवडी बाजारामुळे बसमध्ये प्रचंड गद्दो. मंगळवार हा रोगाव शहरातील नाठवडी बाजाराचा दिवस असल्याने ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक शहरात आले होते. त्यामुळे भोनगाव सगोडाकडे जाणारी प्रवाशांनी अक्षरशः ओसंडून वाहत होती. महिलांपासून वृद्धांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपासून लहान मुलांपर्यंत सर्वच प्रवासी या बसमध्ये प्रवास करत होते. बसमध्ये उभे राहण्यालाही जागा नसल्याने प्रवाशांमध्ये किरकोळ वादावादी सुरू झाली होती. पालकाच्या सतर्कतेमुळे टाळला मोठा अनर्थ. दहकगार बसमार्गा ओग्रेसर चौकाजवळ पोहोचताच चालक व्ही.आर. पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य जोजून चालकाने क्षणाचाही विलंब न लावता मोठे धाडस दाखवत बस परत फिरवली आणि थेट बसस्थानकातील पोलीस चौकीजवळ आणून उभी केली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की जर ही बस उडान पुलावरून पुढे रवाना झाली असती तर आग अधिक विकहून पोषण दुर्घटना घडालो असती. बसमध्ये असलेल्या अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात आला असता, अशी चर्चा घटनास्थळी मुरू होती. अचानक इंजिनमधून धूर आणि आगीचे लोळ बसस्थानकात आणल्यानंतर काही क्षणातच इंजिन भागातून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला. काही केळातच आगीच्या ज्वाळा दिसू लागल्याने बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली. प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. महिलांनी आणि 6 मुलांनी नाकारा सुरू केला. काही आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.